गावाच्या विकासासाठी नवी धुरा, भाऊसाहेब पवार यांची उपसरपंचपदी निवड, समर्थकांकडून जल्लोषात सत्कार. देवळा तालुक्यातील चिंचवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही निवड ग्रामसेवक अधिकारी वासंती पाटील तसेच सरपंच वैशाली पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मावळत्या उपसरपंच उज्ज्वला गांगुर्डे यांनी राजीनामा दिल्यानंतर दयाराम मोरे यांनी भाऊसाहेब पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाऊसाहेब पवार हे गावातील सामाजिक व सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे गावाच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते. निवडीनंतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक व समर्थकांच्या उपस्थितीत भाऊसाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना भाऊसाहेब पवार यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. गावातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच वैशाली पवार, ग्रामसेवक अधिकारी वासंती पाटील, ग्रामपंचायत सदस्या नर्मदाबाई पवार, बायजाबाई पवार, शीतल पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य नानाजी मोरे, दयाराम मोरे, नितीन वाघ, संजय पवार, भाऊसाहेब पवार उपस्थित होते. यांच्यासह प्रतिष्ठित सुरेश पवार, माजी सरपंच रवींद्र पवार, रिंकू पवार, गणेश गांगुर्डे, प्रकाश पवार, हेमंत पवार, कैलास पवार, महेंद्र पवार, गोकुळ पवार, दिगंबर पवार, जुमन मोरे, दादाजी पवार, बंटी पवार, प्रवीण पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पगारे, सुनील पगारे, सागर पवार, दीपाली शिरोडे व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.